सासूबाई तिकडं कुठं चालले बादली घेऊन? अगं पाणी घ्यायला चालले, पाणी संपलंय माझं. मग तिकडं कुठं पाणी घ्यायला? अगं पण नळच आपल्या इथे आहे ना, मग इथूनच जाणार ना मी. आपला मग आपला का माझा? अगं आता माझं का आपलं आहे ना, आता सगळ्यांना तिथलं पाणी आपला आहे ना. कधीपासून झाला? आता माझा आहे तो. आपला आधी होता, आता माझा. अगं पण आम्हाला पाणी तिथूनच न्यावं लागतं ना, तर मग आम्ही पाणी कुठून आणायचं मग? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिकडच्या विहिरीतून आणायचं. इथं कुठं चालल्या? आता एवढ्या वेळेस नेऊ दे, मग आणते मी तिकडनं पाणी. एवढ्या वेळेस म्हणजे इथून पाठीमागं किती वेळा सांगितलंय तिकडनं आणायचं म्हणून पाणी? अजिबात तिकडं जायचं नाही, तिकडं वा पाण्याला. कुठं काय पाण्याला आले होते? काय नाही झालं. पाणी काय म्हणते पाणी नाही न्यायचं नाही म्हणते काय? नाही. तुम्ही कुठं खोरं चालवलं? कुठं चालवून तुम्हाला काय आमची मी कधी म्हणलं मी मालक आहे? या घराची मी मालक आहे फक्त आता. चालू राहणार तुला विचारून न्यायचं काय कुरं? मग आता तुम्ही दिलंय ना सगळं आम्हाला, मग आता मला विचारूनच न्यायचं ना. दिलं म्हणजे राहा नीटनाटकं गुढीत जरा लय पावर केलं ती जमणार नाही. तिला पाण्याला अडवती मला खोर. तुम्ही मालक झाले काय एवढं सगळं? अरे तुझ्या बापान दिलं काय घरदार सगळं बांधून? माझ्या बापाने नाही दिलं, पण आता तुम्ही आमच्या नावावर केलं म्हणल्यावर आमचंच झालं ना सगळं. लय ना हाय पोरग. चला तुला तर लय पुळका होता तुझ्या भावाचा ही आणली हाय रे. तुला काय हाय का? बोलते का गुढी? ती एक प्रेमानं शब्द आहे का तिचा? अगं पायल, अगं तू लांबची पण नाही ना ग, भावाची, तरी एवढं खालून पालून बोलतीस का ग? कधी खालून पालून बोलले? मग साखर आणली तर तुझे पैसे गेले. पाण्याला साखर नाही चालले आणली. तुम्हाला माहिती का साखरेच्या डब्यात मी 10,000 रुपये ठेवले होते, ते गायब झाले म्हणून मी एवढी ओरडले. एवढी जागीरदार पडली. 10,000 रुपये साखरेच्या डब्यात ठेवायला. अहो मी 60 ठेवले होते. चोरी चाळ घेतीस तू सरळ सरळ. मग पैसेच नव्हते तुझ्याकडे. अहो चोरीचा आळ घेते म्हणजे होते, गायब झाले म्हणूनच बोलले ना नाही मी. नाही हो, मी साखर आणली त्यात पैसे नव्हते बिलकुल. काय आई बापा सारखा मी जीव लावतो म्हणलं तुझं जरा बी काम नाही का? सासू सासऱ्याला नीट नाटकं बघायचं. अगं पायल, माहितीये का, मला एकुलता एक मुलगा मुलगी नाही, म्हणून मी भावाची पोरगी केली की ह्या अशी तुम्हाला रडून नाटकं पोरीसारखं करतात जीव ना लावू. म्हणून तुमचं पाया आहे ना. पडायचं तुझे. मी कधी म्हणलं पाया पडायचं, पण मग चोरी करायचीच नाही ना. ह्या येऊन गेल्यानंतर कोणीच आलं तिला नव्हतं. जरा हाड असू दे तुझ्या. तुझ्या बापाची बहीण आहे ना, तिच्या चोरी चाळ घेते. काय यार पद्धत आणि काय चाललंय? अहो पण त्या घरी आल्यानंतर कोणी आलंच नाही, पैसे गायब झाले. मग मी त्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार? तुम्हीच सांगा बरं. विचारायची बी एक पद्धत असती. सरळ चोरी केली परत यायचं नाही. तुझ्या बापाने जसं काय दिलं सगळं बांधून. काय झालं? काय कालवा काय लावलाय नाही, सकाळ सकाळ? जरा याला तुम्हीच सांग बघा. समजून. बैल झालास तू. काय बैल झालो? मग तुम्ही सगळं कसं तिला ऐकतो. तिने जन्म दिला का? हिने दिला? ह्यांनी दिलं, पण आता मग? काय कवर तुमचं ऐकायचं मी? कवर ऐकायचं म्हणजे? अरे त्या अरे दिवशी एक काम कर, ही आणून देईन 5 मार एकदाच म्हणजे मोकळा होता ना तुम्ही. स्वतःच्या हाताने प्या ना. मला माझं असं? कशाला नाव येऊन देता मध्ये पण कामाचं? काय बोलतो? तुला अक्कल आहे का? हा, मग बापाला असं बोलतो? नसतं ना, ती परवडलं असतं. एखादी पोरगी असती ना, ती परवडली असती. झाली रडायची नाटकं चालू यांची. पण लाज वाटते का त्याला बापावर हात उचलायला? हे संस्कार दिलेत का तुला? एवढं लहानाचं मोठं याच्यासाठी केलं की तू बापाला असं उलट बोलशील? आ, मनात आणलं तर आज बी रस्त्यावर नेईन तुला. असं समजू नको तू. बाप आहे औषध प्यायला सांगू तू. आता तुम्हीच म्हणता औषध पाज म्हणून. मी काय, मग? माझं काय चुकीचं आहे त्यात? अरे मग आई बापाला जर तुम्ही जर जपत नसताल, विचारत नसताल, काय रे तुमच्या तरी जगण्यात आणि आमच्या तरी जगण्यात अर्थ आहे मग? काय जपत नसाल तुम्ही? करा आमच्या घराने चोऱ्या, म्हणजे आम्ही तुम्हाला जपू. अरे मी चोरी नाही केली, ती खोटं सांगते. आईवर तुम्ही खोटं बोलू नका. तू खोटं बोलतेस, मी खोटं मग बोलत पैसे नाही. कुठं गेले मला सांगा मला नाही तेवढं. माहिती पैसे कुठे गेले. तुमचं काय झालंय मला माहित नाही. अरे नको तुमची किरकिरी भांडणार. जगाला तमाशा भाव खिचे लोक हे करतात म्हणून आम्ही आपलं तिकडं वेगळं करतो आणि खातो. तिकडे करून खातायत ना, आता तिकडेच करून खा. रानात पिण्यात जायची अजिबात गरज नाही. आमचं आम्ही बघू काय तू करायचं. अडवणार काय मला रानात जायला? आता आहे ना, करतो. माझं आहे ते तुझं नाही. आहे तुमचं, पण आता तुम्ही थकलात म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. अकला भिकला नाही अजून. आमच्या धमक आहे करायची खायची. आणि तू आडव ये फक्त रानात जाताना मला, मग बघू तुझ्याकडे बी. अरे आम्ही राहत नाही केलं, आम्ही खायचं काय? हा, दुसऱ्याची जायचं साला धरायचे जाऊन परत. अरे साला धरूनच उभे केले. केलंय ना, मग आज पण दरांचं आलं. अजिबात नाही धरणार. ती मी कमवले, तू नाही कमवलं बा. मला आडवाय निघाला रानात नाही जायचं.
मग आता माझं पण कष्ट चालूच की मी काय करीत नाही का काही तुझा लोकांची चाललं घर मी नाही धरणार मी मी का- माझं आहे. मी काम करतोय तेच पैसे घरातलं काय होतात तर काय करू एक काम कर इथं तुझे पैसे गायब होते ना आम्ही चोऱ्या करतो ना जा तिकडे एखादा भाड्याने घर घे नाही तुझं सासर विचार बापाकडे जा तिथं जा आता त्यांचा काय संबंध, त्यांना कशाला मध्ये घेताय तुम्ही? तू चोरीचं जाळ घेते तुम्हाला इथं आम्ही खपानात म्हणलो काय करायचं नाही अहो नाही मग झाली चोरी तर झालीच म्हणणार ना. मी दादाला फोन करते आणि बोलवून घेते आणि हिचं सांगते सगळी कशी कशी वागते आणि कशी नाही ते. हे चला असं खोटं नाटं रडून सांगणार. चला जाऊ दे ना कळू दे ना तुझ्या बापाला एकदा. चला. काय करते तू इथं बोलवा, मी पण सांगते. सांगू दे काय सांगायची ती चला. चल कधी येतोय काय माहिती. हे सगळं मलाच बघावं लागणार आहे. काय चाललंय आता बरं आहे बाबा, तुझं बरं आहे का? हा काय झालं कुठं काय, दादाची आठवण आली, म्हणलं दादाला भेटायला बोलवा. तुमचं घरातल्या घरात काय झालं का डोळे ते लय सुजले? नाही नाही, रात्री झोप नाही झाली ना, त्याच्यामुळे माझे डोळे सुजलेत. दादा कसं बरं आहे ना? मामा पण आले. काय म्हणता मामा? राम राम. रानात गेलते काय? हा रानात गेलतो ना आता काय सांगायचं अजून रानात जायची पाळी संपलीच आहे. आम्हाला एका फोन केला आणि बोलून घेतलंय. काय इच्छाच नव्हती सांगायची तुम्हाला बरं का पण सांगितलंच पाहिजे ना बरोबर काय. काय हो सख्या भावाची तिला वाटलं पोरगी आल्यावर थोडासा आधार होईल जीव लावल पण आता तिने ना नको नकोच केले बघा आम्हाला आणि ती पोरगी बी त्या बायकोच ऐकवतोय आमच्या पोरीने? आता काय सांगायचं काय बोबट नाही, काय सांगितलं नाही, कधी ऐकलं हिच्यावर 10,000 रुपये चोरीचा आम्हाला सासू म्हणजे आळू घेतल्या, इथं राहायचं नाही आता रडू नका, थांबा, मला सविस्तर सांगा हे काय आहे? अरे साखर नव्हती म्हणून बुकलो चहा थोडी साखर आणायची ती घरात नसेल पोरगी आता स्वतःच्या पोराच्या घरातून आणायला विचारायचं का आईने कशाला विचारायचं तुला? बरं तुम्ही तरी कुठं जायचं? त्याने 10,000 रुपये चोरीचा आळ घातला दादा माझ्यावर. मी कशाला रे आपल्या घरात चोरी करत, सांग बरं तू. काय सांगायसारखं नाही. कोणाला सांगायचं सांग. बाहेर लोकांना सांगितलं होतं आता शेजारीने म्हणल्या गोष्टी कुठं घरी आहे का ते? कुठे आहे? ते तर ते अय सोमा! ते झालं आणि नंतर त्यांना शेतात सुद्धा जाऊ दे ना दोघं. का? आमचे आम्हाला करायचं तुम्ही रानात नाही जायचं दुसऱ्याची तर सालन धरायचं आम्ही आत्ता या वयात नाही नाही, ते काय असेल ते वहीन समोर त्याला समोर. म्हणा तू न तुझी बायको हा, समोर तिकडे समोर. सालानी राहा, नाहीतर तिकडे गटर उपसायचा. तुम्ही पाहिलं लोकांची ते धरले ना तरुणपणात चालेल काय आहे? हा काय झालं काय झालं तर इकडे इकडे समोर या. समोर येतो इकडे इकडे. पुढे पुढे या. इकडे. काय ऐकून द्या जरा. बरंच उद्योग वाढले मला वाटतं. काय काय झालं? आता काय झालं यांना रडकुंडीला आणलंय, तू चोरीचा आळ घातलाय. मेवना सांगतोय आता तुमचं नकोचीच ऐकाय मिळते. अहो बाबा, मी नाही रडकुंडीला आणलं, मग? त्या स्वतःच रडतात. कमून रडते तू आळ घातलाय चोरीचा आणि तू पण रानात जाऊन द्याय नाही काय भानगडे? अरे दादा, आता तुला काय सांगू, मी खरोखर पैसे चोरीला गेले म्हणून मग याचा अर्थ हे सगळं उभा केलेला गेले असतील कुठं, राहिले असतील विसरून. घेतले तर घेतले, बापानेच घेतलेत कुणी. हा आम्ही घेतले म्हणत नाही घरात फक्त हिच्याकडे पैसे दिले ते ती म्हणली गेले आता कुठे गेले मला तरी काय माहिती. विसरून दुसऱ्या डब्यात गेले असते. मी नाही साखरे डब्यातच जाऊन बसले का? पण त्यांनी आणायचं मी कुठून? साखरेच्याच डब्यात ठेवले होते आणि त्या घरात येऊन गेल्यानंतर तू कोणी रानात का जाऊन द्याय नाही? काय आता तुम्हाला सांगायचं नव्हतं मला बरं का तुम्हाला नाही, तू नाही, तू सांग आता. काय गोळ झाला ही ना मला सारखं डुसपूस चालू या हेच हे आपले करायचं आपले शाने पण नाही. मला काय म्हणायचंय, बायकोनी सांगितलं सगळं तुम्हीच ऐका असं कुठं लिहिलंय का? तसं नाही पण तू पण दाब दिला पाहिजे का नाही थोडाफार? आम्ही लावताना वळण व्यवस्थित लावलं होतं तुला बरं का. की न सांगण्यामुळे तुमचं आमचं ऐकून ते वेगळं आहे, पण नवऱ्याचं काम आहे का नाही बायकोला किती अहो, सांगण्याचं? हे आई बापाने कसं सांभाळ असेल का नाही तुला काय थोडं? तुला जर असं वाऱ्यावर सोडला यांनी, आधी सोडला असतं काय केलं असतं तू? हाय सगळं ठीक आहे सालन लावायचे घ्या वयात लावणारी सालन तू त्यांना. आता ही मला जी सांगते ती म्हणायचं मग अवघड आहे काठ्यान कोरड्याची भाषा करायच्यात का तुम्हाला? बघा, ही तुमच्या बघा, घरात घरात एकच पोरगा राहतो त्यांना. बरं उद्या आपल्याच घरी असं या अन्नाला यांना बाहेर काढलं तुला बरं वाटेल का? मग ह्यांनी करायचं का असं? तू सांगते की यांना असं कर म्हणून. केलं घरी घेऊन जाऊ आपण, मग राहू दे. मी काय म्हणतोय, नीट सांगितलं ऐकायला काय दिलं, घरी कशाला न्यायचे? आणि हे किती दिवस ठेवणार आपण घरी नेऊ? घरी नाही, तिचं डोकं जर फिरलं असलं तिला सांगावं लागेल फिरलं समजून. नाही. अहो, आज ही बहीण आहे, ही पोरगी आहे.
तिला आहे ना हिला घरी नेलं उद्या त्याला ते म्हणेन बाप ऐकलं नाही. उद्या यांना दुखणं बाणं काय आलं तर कोण बघणार आहे? आणि मला सांग, तू प्रेग्नेंट राहिली अशा टायमाला तो घरी कंटिन्यू नसला, उद्या तू हाडतोड करते, तुझ्यापाशी यायला कोण आहे? तू आता आम्ही घरचे माणसं पाठवायची काय इकडे? हीच असणार आहेत ना तुला? काय येतं सगळं तुला? अहो किती वेळा मी पण समजून सांगितलं पण कळलं तर पाहिजे नाही ना. नाही नाही, समजून नाही सांगितलं. खरं सांगायचं आता पैसे कुठे गेले? बरं एक काम करा थांबा, थांबा. तुम्ही. चुकून दुसऱ्या डबे ठेवलेत का बघ ना. अहो पैसे दुसऱ्या डब्यात आहे इथं. घ्या. आणि नको नको ती बोलली अहो त्या पैसे. पण मी साखरेच्याच डब्यात ठेवले होते. साखरेचे काय डाळ्याच्या डब्यात पैसे मी बघितलेत ना. मग तुम्हाला तुम्हाला तुमचं 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 कार असताना ह्यांना घराच्या बाहेर काढायचं का? तू हिला घरी घेऊन हिला जा. हाणले पाहिजे म्हणजे जावायचं. हाणायचं नाही तुम्ही, आपण व्यवस्थित केलं ती इथं आल्यावर बिघडली ती. आता का असू दे की तुम्ही पात्र काय करा? नवऱ्याचं काम आहे ना. 8-15 दिवस तिला घेऊन जा. बाकी आणि तू सगळं खरं खोटं सांगू व्यवस्थित शकत ना हरभरा डब्यात पैसे अहो देऊन. दम मला किती चालू तुम्हाला माहित नाही. मी जीवत देईन, तुम्ही असं केलं मी तीच करीन. मग मी कोणाचं ऐकू? तिचं ऐकू काय बापाचं ऐकू सांगा मला. नाम दुस नका, चल लय झालं तुझं बिल. नको. तू आमचीच पोरगी असून आम्हालाच हे नाही. हा पण काय? पुन्हा तक्रार येऊन देऊ नको मग. नाही. माफी माग त्यांच्या तुम्ही- आमच्या समोर. तुम्हाला तुला एक एकटं काम जमत कर, नव्हतं दोघांच्या पाया पडा तुम्ही दोघं. आत्या चुकलं माझं. बापू चुकलं माझं. पण नाही समजून घ्यायचं सगळं तुमचं यार, तुमच्यासाठीच चाललंय. करण्यासारखे तुम्ही ती तुमच्यासाठी करते तर काय करा तुम्ही मामाला 8-15 दिवस इथं ठेवा म्हणजे सगळं रानकीला लागेल. त्यांना राहून काय करायचं? तुम्हाला मनाने डोके नाही होय तुमची का? चांगलं वाईट एकटाच आहे तू. हा एकटाच आहे. उगत उगत तिघ असले वाटेकरी मग म्हणलं असतं बाबा तुमच्यातले तुमच्या जावात काय झालं यांच्यात. पण आई बापच घराबाहेर काढता का? दादा चुकलं. अरे माझं परत नाही आता करणार असं. हिच आहे ना शेजारी पाजारी जाणं उठणं बसणं बंद कर. ही बाहेरून चाललंय बघ सगळं. दुसऱ्याने केलं म्हणजे लगेच आपापल्या यांनी आजकाल सासू जुन्या काळात देत असते ताप. उलट झालंय, सोनाच द्यायला लागलं सासूला ताप. अरे घराबाहेर ते काढताय काय? काय झालं माहितीये का? माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणली का तू जर नाही असं केलं तर तुला काहीच नाही मिळणार. चांगले शिकले बाकीचे लोक स्वतःची इच्छा नाही. आम्ही आहे की नाही. चला हे आणलं होतं खायला, हे आम्हाला जायचंय. आम्ही उभे उभे आहात, कसं यावं मोकळ्या हाताने. जरा राहताल का नीट का अजून नको आता. जरा तुम्ही दादा थांब की हा, चहा करा. थांबा चहा पिऊ. अरे आहे हे सुखासुखी बघितलं ती होय म्हणले ह्यात आता इथून जर हे झालं ना हिला घेऊन जाऊ. थांब की अरे चहा तरी पिऊन जा. अरे चहा पिऊ आल्या सर 5 मिनिटात समजून सांग. परत तास करू नको. नाही.